नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार पासून ते शनिवार पर्यंतच्या म्हणजेच या वीकमधील सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, BSF मध्ये पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनल्या आहेत? तर भावना चौधरी या BSF मधील पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनल्या आहेत. दुसरा प्रश्न, नोबेल शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार मारिया कोरिना माचाडो यांना प्रदान करण्यात आला. तिसरा प्रश्न, भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर शेरी सिंह यांची भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स म्हणून निवड झाली आहे. हा प्रश्न महत्त्वपूर्ण बनतो कारण ही भारताची पहिलीच मिसेस युनिव्हर्स आहे. चौथा प्रश्न, भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर दीपिका पादुकोण यांची भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर लाझस्लो क्रास्नाहोरकाय यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम सुरू करण्यात आले आहे. टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत 2026 नुसार कोणते विद्यापीठ सलग 10व्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे? तर ऑक्सफर्ड हे विद्यापीठ सलग 10व्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर दरवर्षी 10 ऑक्टोबर या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मंडणगड न्यायालयाच्या परिसरात कोणाच्या हस्ते झाले? तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 10वा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण किती समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? तर महाराष्ट्रातील एकूण 5 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग हे प्रमाणपत्र मिळाले आहे. 11वा प्रश्न, भारतातील कोणते राज्य वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा केली आहे. भारतातील पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर दीपिका पादुकोण यांची भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 13वा प्रश्न, 70वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर आलिया भट या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 14वा प्रश्न, 70वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे. 50वा प्रश्न, 70वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली? तर लापता लेडीज या चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून झाली आहे. दरवर्षी जागतिक अन्न दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 ऑक्टोबर या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस साजरा केला जातो. 18वा प्रश्न, महिला अंध फुटबॉल विश्वचषक 2025 चा विजेता देश कोणता ठरला? तर अर्जेंटिना हा महिला अंध फुटबॉल विश्वचषक 2025 चा विजेता देश ठरला आहे. माओवादी कमांडर भूपती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 60 माओवाद्यांसह आत्मसमर्पण केले? तर गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कमांडर भूपती यांनी आत्मसमर्पण केले आहे. 20वा प्रश्न, 2030 च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर भारत देशात 2030 च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन होणार आहे. भारतामधील अहमदाबाद या जिल्ह्यामध्ये या खेळाचे आयोजन होणार आहे. 21वा प्रश्न, पूर्व अंटार्क्टिका मधील भारताच्या नव्या प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय ठेवण्यात आले आहे?
तर या संशोधन केंद्राचे नाव मैत्री 2 असे ठेवण्यात आले आहे. दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 14 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन साजरा केला जातो. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA बैठक 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली येथे 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बैठक आयोजित करण्यात आली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक ज्यांना आयुष्यन संवर्धन पुरस्कार मिळाला त्या अधिकारी कोण आहेत? तर त्या अधिकारी आहे सोनाली घोष वादी. यांना आयुष्यनचा संवर्धन पुरस्कार मिळाला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? तर हे उद्यान आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. नोबेल शांतता पुरस्कार 2025 प्राप्त मारिया कोरिना माचाडो या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर या व्हेनेझुएला या देशाच्या नागरिक आहेत. 27वा प्रश्न, देशातील तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पार्क 4.0 ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ही योजना आयुष मंत्रालयाने सुरू केली आहे. कोणत्या राज्यात स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी ज्योती योजना सुरू करण्यात आली? तर केरळ राज्यामध्ये ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. 29वा प्रश्न, भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर हे स्टेशन हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आले. संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कोणत्या गीताच्या गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे? तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताच्या गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर ही स्पर्धा नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आली. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर भारताने यामध्ये एकूण 22 पदके जिंकली. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? तर यामध्ये भारताने एकूण 6 सुवर्ण पदक मिळवले. तीनही प्रश्न आहेत. नवी दिल्लीमध्ये ही स्पर्धा झाली. यामध्ये भारताने 22 पदके जिंकली आणि त्यापैकी 6 ही सुवर्ण पदके होती. दिवाळी सणाला सुट्टी जाहीर करणारे अमेरिकेतील पहिले राज्य कोणते? तर पेनिसिल्व्हेनिया हे अमेरिकेतील पहिले राज्य आहे. 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? तर हे संमेलन अमरावती येथे पार पडले. 38व्या महाराष्ट्र पक्षीमित्र समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रवीणसिंह परदेशी यांची महाराष्ट्र पक्षीमित्र समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नुकताच भारताने कोणत्या देशासोबत 4200 कोटी रुपयाचा क्षेपणास्त्र करार केला आहे? तर ब्रिटनसोबत भारताने 4200 कोटी रुपयाचा क्षेपणास्त्र करार केला आहे. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान जे नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते त्यांचे नाव काय आहे? तर कियर स्टारमर असे त्यांचे नाव आहे. 39वा प्रश्न, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? तर स्मृती मंदना ही 5000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? या संस्थेचे नाव बदलून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चर असे ठेवण्यात आले आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणत्या 3 व्यक्तींना प्रदान करण्यात आला? तर जोएल मोखिन, फिलिप एगियन आणि पीटर हॉविट या तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. ट्रिपल एलिमिनेशन HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस B साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर मालदीव हा जगातील पहिला देश बनला आहे ज्याने ट्रिपल इलिमिनेशन साध्य केले आहे. नागामलाई टेकडीला तमिळनाडूचे कितवे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? तर हे तमिळनाडूचे 4थे जैवविविधता वारसा स्थळ आहे. ऑस्ट्रा हिंद 2025 या भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सरावाचा 4था पर्व कोठे पार पडला? तर हा पर्व ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पार पडला. अलीकडेच मिंडानाओ बेटाजवळ 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला. हे बेट कोणत्या देशाचा भाग आहे?
तर हे बेट फिलिपिन्स या देशाचा भाग आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी कधी साजरी केली जाते? तर दरवर्षी 15 ऑक्टोबर या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली जाते आणि 15 ऑक्टोबर हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.